नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आहोत रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटला, म्हणजे तलाठी भरतीबाबत काहीतरी अपडेट असेल तर त्या बाबतीतच आपण आज बघणार आहोत. तलाठी भरतीबाबत ऑफिशियल अपडेट आता प्रसिद्ध झालेले आहेत. सरिता नरके ज्या आहेत राज्य समन्वयक, तर त्यांनी माहिती दिलेली आहे तलाठी भरतीबाबत. तर तेच आपण बघणार आहोत. नेमकं रिझल्ट कधी लागणार आहे, रिझल्टबाबत त्यांनी थोडंसं जे आपलं मत आहे ते व्यक्त केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की नक्की शक्यता कधी येऊ शकतं. तर त्या बाबतीत लोकसत्ताच्या पेपरमध्ये आजच्या त्याबाबत न्यूज आलेली आहे. तीच न्यूज आपण बघूया आणि कधीपर्यंत निकाल वगैरे लागू शकतो, तर त्याचं काय इस्टिमेट आहे तेच आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला बघूया नेमकं काय अपडेट आहे आणि काय त्यांनी सांगितलेलं आहे. तर आपल्यासमोर हे जे पेपरमध्ये आलेलं होतं तर ते कात्रण उपलब्ध आहे. त्यामध्ये तलाठी भरतीचा जानेवारीपर्यंत निकाल अशा आशयाखाली, अशा आर्टिकलखाली ते दिसत असेल आपल्याला न्यूज. 8 लाख उमेदवार प्रतीक्षेत आणि 16,000 जणांचे आक्षेप. तर आक्षेप जे आहे ते 16,000 जणांनी जवळपास आक्षेप घेतलेले होते आणि इथे सरिता नरके यांचं हे स्टेटमेंट उपलब्ध आहे आपल्याला. राज्य समन्वयक जे आहेत तलाठी भरती परीक्षेच्या, तर त्यांचं स्टेटमेंट आहे. परीक्षार्थींची संख्या फार मोठी होती, त्यात कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे आणि कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे. पुढील 2च दिवसात निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल. तसेच जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. म्हणजे आपल्याला जी न्यूज दिली होती त्यांनी 26 जानेवारीला भावी तलाठ्यांना नियुक्त्या देणार, तर ती कदाचित न्यूज खरी होऊ शकते. तर अशा पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत आणि पुढील 2च दिवसात आपल्याला, म्हणजे पुढचे 2 दिवस फार महत्त्वाचे असणार आहे. पुढील 2 दिवसातच आपल्याला तलाठी संदर्भात काहीतरी नवीन अपडेट येण्याची शक्यता आहे आणि निकाल लागण्याची फार मोठी शक्यता आहे. नॉर्मलायझेशन होऊन जो फायनल लिस्ट आपल्यासमोर येईल तर ते लिस्ट येण्याची फार मोठी शक्यता आहे. त्यामुळे 2 दिवसात ज्या अपडेट असतील त्या बघण्यासाठी आणि पुढील अपडेट बघण्यासाठी देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळत राहतील. जशा अपडेट येतील तशा तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून असेल किंवा व्हिडिओच्या माध्यमातून असेल. तर ॲडमध्ये बघूया नेमकं काय सांगितलं आहे त्यांनी. तर 2,831 जागा होत्या आणि 16,000 आक्षेप प्राप्त झाले होते. तर 146 प्रश्नांमध्ये दुरुस्ती केली होती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते प्रश्नांचं आपण बघितलेलं पण होतं, कोणते कोणते प्रश्न होते ते. तर 146 प्रश्नांमध्ये दुरुस्ती केली होती. परंतु TCS कंपनीकडून गुणवत्तापूर्व निकाल जाहीर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आपण बघितलं होतं की त्यांनी दुसरं जे प्रसिद्धीपत्रक आहे दुरुस्ती करण्याबाबत, तर ते सुद्धा त्यांनी जाहीर केलं होतं. कारण पहिल्या याच्यामध्ये त्यांनी ऑप्शन चेंज करून दिले होते, पण दुसऱ्या जे प्रसिद्धीपत्रक काढलं त्यामध्ये 2 प्रश्न असे होते की त्यांच्यासाठी फुल मार्क्स त्यांनी दिले होते. तर अशाच पद्धतीने थोडंसं करेक्शन त्यांनी केलं होतं. तर थोडंसं व्यवस्थित आणि काटेकोर निकाल जाहीर करण्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे, कारण तशा प्रकारचं त्यांनी दिलेलं आहे. आणि निकाल जाहीर होण्याची शक्यता अप्पर जमाबंदी आयुक्त जे आहेत सरिता नरके, तर त्यांनी वर्तवली आहे की जानेवारीमध्ये निकाल जाहीर होऊ शकतो आणि पुढील 2 दिवसात निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे पुढील 2 दिवस फार महत्त्वाचे असणार आहे. तर 2च दिवसात आपला निकाल जो आहे तो जाहीर होण्याची शक्यता फार जास्त प्रमाणात आहे. तर आपल्याला माहिती आहे की जवळपास 16,000 आक्षेप प्राप्त झाले होते आणि जवळपास 4,466 जागांसाठी जवळपास 11 लाखाच्या आसपास, 10.5 लाखाच्या आसपास अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 8 लाख उमेदवारांनी परीक्षा दिली होती आणि परीक्षा ही आपल्याला माहिती 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान हरकती नोंदवण्यास आपल्याला मुदत देण्यात आली होती. त्यामध्ये 16,000 हरकती नोंदवण्यात आल्या आणि एकूण 146 प्रश्न त्यांनी वैध ठरवले, एक आक्षेप वैध ठरवले आणि त्यावर त्यांनी काम केलं होतं आणि त्याचं ऑप्शन चेंज असेल किंवा मग फुल मार्क्स असतील ते आपल्याला दिलेले होते त्यांनी. आणि एकूण परीक्षेत आपल्याला 5700 म्हणजे 5,700 प्रश्न होते. त्यापैकी आलेले 9,000 जे आक्षेप होते ते पूर्ण छाननी करून आणि 146 प्रश्नांमध्ये दुरुस्ती करण्यात आली होती आणि पूर्ण प्रक्रिया त्यामुळेच लांबली आहे. जे आक्षेप मोठ्या प्रमाणात आलेले होते आणि ते आक्षेपांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आणि पूर्ण व्यवस्थित काटेकोर पद्धतीने प्रश्नांचं नियोजन होण्यासाठी त्यांनी थोडंसं वेळ लागलेला आहे, थोडा विलंब झालेला आहे निकालाला. तर त्यामुळे अशा वेगवेगळ्या अडचणी आल्यामुळे विलंब होत असल्याची माहिती जी आहे ती सरिता नरके यांनी दिलेली आहे. आणि परत जिल्हानिहाय गुणवत्ता यादी तयार करणे आणि जिल्हानिहाय
निकाल जाहीर करणे असे काम सुरू आहे, त्यामुळे थोडंसं निकालाला विलंब लागतो आहे, एवढं त्यांनी सांगितलेलं आहे या न्यूजमध्ये. तर पुढच्या 2 दिवसांमध्ये त्यांनी निकालाची शक्यता वर्तवलेली आहे. काही अपडेट आल्यास ते आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच तुमच्या समोर कळवले जातील, सर्वप्रथम कळवले जातील. त्यामुळे त्याची काळजी करायची नाही, तुमच्यापर्यंत नक्कीच अपडेट पोहोचवले जातील. चला भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओसह. तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही सजेशन द्यायचं असेल किंवा मग तुम्हाला तुमचे काही मतं असतील तलाठी भरतीबाबत, तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच मला सांगू शकतात. आणि तुमचे काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, जेणेकरून मी त्या प्रश्न नक्कीच तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन आणि प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. चला भेटूया पुढच्याच अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. ऑल द बेस्ट.